चला तोपर्यंत कार्यक्रम राहणार दत्तनगर। तर दत्तनगरमध्ये पण दारूचा धंदा चालतो, ते पण आम्ही रोज पाहून राहिलो। दारासमोर दारू पिणारे, विटा करणारे आमच्या गल्लीत सुद्धा आहेत। आता ते बंद झाली, आता काल करण्यात आली आणि आता इथं पण ही बंद होण्यात आली आणि इथं रोज असा चहाचा धंदा राहील। ही आमची विनंती आहे, दारू बंदी झाली पाहिजे। आज 6 दिवस झालेले आहे इथे आपलं देशी दारूचं दुकान चालू झालेलं आहे। तर अगदी समोर म्हणजे 20 ते 25 मीटर अंतरावर दत्ताचं मंदिर आहे। 20 ते 25 मीटर अंतरावर आपली जिल्हा परिषदची शाळा आहे। बाजूला लागलेला आपले डॉक्टर राम भारत यांचा छोट्या मुलांचा दवाखाना आहे। बाजूला मेडिकल आहे। तशाच आपल्या चिंतावार मॅडमचा दवाखानासुद्धा इथे आहे आणि इथे देशी दारू दुकान सुरू झालेलं आहे। तर आम्ही दत्तनगरच्या सर्व महिला एकत्र इथे जमलेला आहोत आणि आजपासून इथे देशी दारूच्या दुकानासमोर चहाचं दुकान लावलेलं आहे आणि हे दुकान जोपर्यंत देशी दारूचं दुकान इथून बंद होणार नाही तोपर्यंत आमचं चहाचं दुकान चालूच राहणार आहे। मला हे समजून नाही राहिलं की इथे परमिशन कशी काय मिळालेली आहे, हा खूप मोठा प्रश्न आहे। चंद्रपूर जिल्ह्यातली दारूबंदी फसल्यामुळे शासनाने दारूबंदी उठवली, इतपत ठीक आहे। परंतु त्यानंतर ज्याप्रमाणे देशी दारूच्या दुकानाची खैरात वाटण्यात आली, नागरी वस्त्यांमध्ये जिथं निवासी बांधकामाचा परवानगा आहे अशा ठिकाणी महानगरपालिकेला डावलून महानगरपालिकेचा दाखला घेण्याचा जे नियम आहे त्याला बगल देऊन सर्रासपणे नागरी वस्त्यांमध्ये, चांगल्या वस्त्यांमध्ये देशी दारूची दुकानं उघडण्यात आलेली आहे, परवानग्या देण्यात आलेल्या आहे। हा मोठा घोटाळा आहे। यावर येत्या काही दिवसात आम्ही गौप्यस्फोट करणार आहोत। नागपूर रोडवर बाल रुग्णालयाला लागून हे देशी दारूचं दुकान सुरू केलेलं आहे। हे देशी दारूचं दुकान आम्ही बंद पाडलेलं आहे। इथं चहा विक्री सुरू केलेली आहे। चंद्रपुरात अशा पद्धतीनं केवळ पैशासाठी जागोजागी वर्दळीच्या ठिकाणी लोकवस्तीमध्ये दवाखान्याच्या बाजूला, शाळेच्या बाजूला जी देशी दारूची दुकानं दिलेली आहे त्याला आमचा विरोध आहे। त्यामुळे तिथलं वातावरण खराब होत आहे, नागरिक त्रस्त आहेत, तर संतप्त आहेत आणि म्हणून अशी देशी दारूचे दुकानाचे परवाना रद्द झाले पाहिजे आणि योग्य ठिकाणी ते लागले तर आम्हाला हरकत नाही। नियमानुसार नियम तोडून देशी दारूच्या दुकानात, वाईन शॉपमध्ये, बिअर शॉपमध्ये जे दारू विक्री सुरू आहे त्याचा आम्ही तीव्र विरोध करू आणि अशा प्रकारची विक्री बंद पाडू आणि अशी बोगस दुकाने आम्ही हाणून पाडू, हा आमचा निर्धार आहे। यासाठी आम्ही सर्वपक्षीय आंदोलन या ठिकाणी सर्व नागरिकांनी सुरू केलेलं आहे।